अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। या ग्रंथाचे पारायण 7 दिवसात पूर्ण करावे। काही भक्त पारायण न करता रोज वाचन करतात, तर काही जण घरात रोज एक अध्याय दररोज वाचतात। नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण कसे करावे, त्याचे कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नवनाथ पारायण करण्यासाठी फारसे नियम नाहीत। या ग्रंथाचे पारायण कोणतेही शुभ दिवशी तसेच गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सुरू करावे। नवनाथ पारायण करण्यापूर्वी देवापुढे नारळ, विड्याची पाने, सुपारी ठेवावी, तसेच समई लावावी। ही समई जोपर्यंत पारायण सुरू आहे तोपर्यंत अखंड लावावी आणि देवासमोर सुंदर रांगोळी काढावी। कलश मांडावा आणि कलशाची पूजा करावी। कलशाची पूजा झाल्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा। उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा। पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय वाचावेत, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय, पाचव्या दिवशी 25 ते 30 अध्याय वाचावेत आणि 6व्या दिवशी 31 ते 36 अध्याय वाचावेत। 7व्या दिवशी 37 ते 40 असे रोज 4 अध्याय 7 दिवसात पूर्ण करावेत। रोज वाचन झाल्यानंतर आरती करावी। देवाला नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद द्यावा। हे नवनाथ भक्तिसार पारायण स्त्रियांनी करू नये असे बरेचदा सांगितले जाते, पण असे कधीच कुठे लिहिले नाही। त्यामुळे स्त्री पुरुष दोघांनीही पारायण करावे, त्याचे फळ हे मिळतेच। पारायण सुरू असताना ब्रह्मचर्य पाळावे। आपण जितके दिवस पारायण करत आहोत तसेच वाचत आहोत तितके दिवस ब्रह्मचर्य पाळावे। मांसाहार, मद्यप्राशन करू नये। वाचन करताना स्पष्ट उच्चारात मोठ्याने करावे। यामुळे घरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह होते आणि घरातील नकारात्मकता निघून जाते। श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याने घरातील आजार दूर होतात, तसेच बाधा पीडा नाहीशा होतात। विवाह जमत नसतील तर विवाह जमतात। पुत्रप्राप्ती होत नसेल, संतान प्राप्ती नसेल तर त्या देखील समस्या दूर होतात। बरेचदा पारायण काळात कोणतं जेवण खावं, काय अन्न खावं असे प्रश्न बरेचदा पडतात। तर श्री नवनाथ पारायण सुरू असताना सात्विकच अन्न खावे। यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये आणि पारायण सुरू असताना बाहेरील अन्न खाऊ नये। आपण घरातच बनवलेले अन्न खावे। श्री नवनाथ पारायण वाचून झाल्यानंतर आपण कुठेही पोथी ठेवतो असे न करता ती पोथी रेशमी किंवा लाल कपड्यात बांधून व्यवस्थित ठेवावी, ती पवित्र जागी ठेवावी। तसेच नवनाथ ग्रंथाचे पारायण करत असताना पानं उलटताना पानाला थुंकी लावू नये। ती बोटाने चलगत पान दुसरे उलटावे। श्री नवनाथ भक्तिसार मनोभावे वाचल्यास त्याचे साधकांना अवश्य अनुभव येतात। भरपूर साधकांना याची प्रचिती देखील आली आहे। तुम्ही असे नियम पाळून अशा अगदी सोप्या पद्धतीने श्री नवनाथ भक्तिसाराचे पारायण 7 दिवसात पूर्ण करू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।